नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण. सांगली आगारामध्ये नव्याने दाखल झालेल्या 5 राजमाता जिजाऊ बसेसचा लोकार्पण सोहळा शनिवारी सांगली बसस्थानकात पार पडला. सांगली जिल्ह्यात एकूण 25 बसेस दाखल झाल्या आहेत. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, महेंद्र चंडाळे, यंत्र अभियंता सुकन्या साठे, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय भांडार अधिकारी रेश्मा चौगुले आदी उपस्थित होते. नव्याने दाखल झालेल्या या जिजाऊ बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी LED मार्फत पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, CCTV कॅमेरा, मोबाईल चार्जिंग पॉइंट्स, डिजिटल जाहिरात फलक, VTS ट्रॅकिंग सिस्टीम आणि पॅनिक बटन अशा विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या बसेस सांगलीहून कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्गावर चालवण्यात येणार असून प्रवाशांनी या नवीन बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनानं केलं आहे. कार्यक्रमाप्रसंगी विभागीय लेखा अधिकारी संदीप फोंडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे, कनिष्ठ आगार व्यवस्थापक शीतल माने, स्थानक प्रमुख महेश पाटील, प्रभारक सौरभ जाधव तसेच सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल कुमार जगताप, युवराज टोळस, दीनानाथ डवरे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.